काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला प्रचंड विरोध करून नारी शक्ती विधेयक अधिनियमाच्या विरुद्ध मतदान करून काँग्रेसचं महिला विरोधी जे धोरण आहे, काँग्रेसने कधी आमच्या बहिणींना महिलांना सन्मान दिला नाही हे आज त्यांच्या कर्तृत्वावरून दिसलं। ज्या 211 खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे, या खासदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि एकूणच देशामध्ये 545 सीटवर देशामध्ये काँग्रेसला आणि विरोधी पक्षाला आता आमच्या महिला बहिणी त्यांची वाट लावतील। कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्र सरकारने 33% आरक्षण महिलांना देऊन विकसित भारत 2047 करता महिलांचा मोठा वाटा घेण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि या ऐतिहासिक निर्णयाला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने जे 1996 मध्ये केलं, देवेगौडा सरकार असताना, नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने जे अटलजीच्या काळामध्ये विरोध केला, 4 वेळा अटलजीच्या कार्यकाळामध्ये विरोध केला आणि खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिला बहिणींना जे राजकीय प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत मिळणार होतं ते प्रतिनिधित्व काढून टाकण्याचं काम काँग्रेसने केलं। एवढंच नाही, काँग्रेस पार्टीची निर्लज्जपणा बघा, त्यांनी हे बिल पडल्यानंतर जल्लोष केला। हा जल्लोष म्हणजे आमच्या बहिणीचा अजून मोठा घोर अपमान आहे आणि त्यामुळं हा विषय केवळ राजकारणाकरता नाही आहे, हा विषय भारतातील अस्मितेचा आहे, स्वाभिमानाचा, नारी शक्तीच्या सन्मानाचा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसला आणि काँग्रेसने केलेलं हे पाप महाराष्ट्राची, देशाची जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। देशाच्या आमच्या 70 कोटी बहिणी काँग्रेस पार्टी आणि सर्व तृणमूल आता येणाऱ्या संपूर्ण निवडणुकामध्ये आमच्या बहिणीचं प्रतिनिधित्व काढून टाकलं। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 33%, 72 सीट झाल्या असत्या, 33% आमच्या बहिणी त्या ठिकाणी खासदार आल्या असत्या आणि उद्या 350च्या वर विधानसभेत सीट असत्या तर 150च्या जवळपास बहिणी आमच्या आमदार आल्या असत्या। हे आमदार खासदारकी काढून टाकणे महिलांची, बहिणींची, याबद्दल यांना धडा शिकवा लागेल। आमच्या बहिणी धडा शिकवतील असं मला वाटतं। हो, एक महत्त्वाची गोष्ट की विरोधकांचं असं म्हणणं आहे की आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, मात्र सरकारचा हेतू बरोबर नव्हता या सर्व विधेयकाच्या पाठीमागे, याबद्दल तुमचं काय मत? काय हेतू सरकारचा होता? सरकारचा हेतू होता की सीट वाढवणे। जे काँग्रेसनी या ठिकाणी फ्रीज करून ठेवल्या होत्या सीट्स लोकसभेच्या, त्या वाढल्या असत्या, आमच्या बहिणींना 300-350 सीट मिळाल्या असत्या। SC ST समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं असतं, SC STच्या सीट वाढल्या असत्या, SC ST महिलांच्या सीट वाढल्या असत्या आणि त्यामुळं याच्यामध्ये काय वेगळं होतं? यामध्ये तर या देशातल्या जवळपास जे मोठे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याकरता खासदार वाढले असते। आज 40-40 लाख मतदारांचा एक खासदार आहे, त्यांना आपल्या मतदारसंघात जाता येत नाही, 5-5 वर्ष खासदार दिसत नाही, तोंड दाखवत नाही, कारण मतदारसंघ मोठा आहे। छोटे मतदारसंघ झाले तर प्रतिनिधित्व मिळालं असतं, लोकांना आपल्या खासदाराला भेटता आलं असतं, लोकांना सहज केंद्र सरकारशी संपर्क करता आला असता, आपल्या खासदाराशी संपर्क करत असता आला। आज तर खासदारच भेटत नाही, कारण त्यांचा संपर्क होऊ शकत नाही। मतदारसंघ 40-40 लाख लोकांचे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक हे दोनही या देशाकरता महत्त्वाचे होते। काँग्रेसला याचा भुगतान भोगावं लागेल। या देशात ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी,
त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं पाप ही तिथल्या महिला या ठिकाणी ते यांचं पाप या ठिकाणी नाश करेल या पापाचा आणि त्यांना उद्ध्वस्त करेल असं मला वाटतं. काही असं म्हणणं होतं की ओबीसी समाज किंवा ओबीसी महिलांना देखील अन्याय झाला असता या. मी आपल्याला सांगतो ओबीसीचं प्रतिनिधित्व वाढलं असतं, SC STचं वाढलं असतं, या ठिकाणी सर्वच प्रतिनिधित्व वाढलं असतं. खोटारडेपणा केला आहे आणि जे मतदान त्यांनी केलं आहे हे मतदान लोकशाही विरोधी आहे, आमच्या बहिणीच्या विरुद्ध आहे. या मतदानातनं त्यांना आजपासनं आमच्या बहिणी त्यांच्या मतदारसंघात त्यांना या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्या खासदारांना कधीच त्या ठिकाणी निवडणुका जिंकता येणार नाही. आमच्या बहिणींचा अपमान त्यांनी केला, नारी शक्तीचा अपमान केला. या देशाच्या संविधानाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं मजबूत करण्याची आमच्या बहिणीची भूमिका राहिली असती तर त्या बहिणीची भूमिका या ठिकाणी यांनी काढून टाकली. यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. जनता आता त्यांच्या मतदारसंघात झळा शिकवेल. महिला आरक्षणावरून जे आहे शिवसेनेमधून जी फूट दिसत आहे, प्रियंका चतुर्वेदी जे विभागाचे नेते आहेत त्यांनी या संपूर्ण याला जे आहे ते विरोध केलेला आहे. टीका जी आहे ते स्वतःच्याच पक्षावर उद्धव ठाकरे मी तेच सांगतो आहे की महिला विरोधी धोरण घेणाऱ्या सर्व लोकांना देशाची महाराष्ट्राची जनता उद्ध्वस्त करेल. तुम्ही आज परत वाढायला चाललेला आहे, तिथं बैठक घेणारा पोलीस विभागाशी अशी देखील माहिती समोर येत आहे की अयांचा कोणीतरी लवगुरू होता आणि तो सगळ्या टिप्स त्या अयांना देत होता. काय नेमकी तुमच्याकडे माहिती आहे? मी अमरावतीला SP सोबत संपूर्ण जो त्या ठिकाणी या घटनेचा या कृत्याचा काय काय तपास झाला याच्या माझी रोज चर्चा सुरू आहे. पालकमंत्री म्हणून या घटनेला मी रोज बघतो आहे. यामध्ये अजून काही जे आम्हाला कडक कारवाई करायची आहे, अजून त्या ठिकाणी फॉरेन्सिक त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे आहे. 7 मोबाईल जप्त झालेले आहे. अनेक गुन्हेगार हाती लागलेले आहेत. त्यामुळं याची जे व्याप्ती लक्षात घेता ॲडव्हान्स प्रणाली वापरून किंवा देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या या ठिकाणी खोजबीन करणाऱ्या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबॉरेटरी वगैरे आहे याचा लवकरात लवकर रिपोर्ट मिळाला पाहिजे. पोलीस यंत्रणा जी आमची काम करते आहेत अजून त्यांना काही त्या ठिकाणी चौकशीमध्ये काही अजून त्या ठिकाणी गोष्टी लागतील का किंवा सरकार म्हणून काही त्या ठिकाणी मदत लागतं का. शेवटी SP आणि आमची SIT खूप ताकदीने चौकशी करतायत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी रोज मॉनिटर करतायत. मी सुद्धा रोज चर्चा करतो आहे. आमचं संपूर्ण प्रशासन या घटनेवर लक्ष ठेवून आहे. एकच विनंती सर्वांना आहे की जोपर्यंत अंतिम रिपोर्ट SITचा येत नाही तोपर्यंत या घटनेची जास्त राजकीय वाच्यता करू नये. चौकशीवर कुठला दबाव येईल किंवा या चौकशीवर कुठला त्या ठिकाणी चौकशी भरकळेल असे कोणतेही वक्तव्य कोणी करू नये असं मला वाटतं. या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा ट्विस्ट असा आहे, अल्पसंख्याक आयोगाचं म्हणणं आहे की फक्त 8 पीडित मुली आहेत ज्या मुस्लिम समाजाच्या आहे. नवनीत राणा, अनिल बोंडे यांनी अतिरेक करत 100-180 मुलींचे नावं या ठिकाणी हे संख्या सांगितली आहे. मूळ संख्या किती आहे पीडितांची? मी वारंवार सांगितलं की जे 7 मोबाईल किंवा जे काही डिजिटल आमचं फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे आणि 7 मोबाईल पकडल्या गेले आहे, काही लिंक पकडल्या गेल्या आहेत. यावर फॉरेन्सिक तपास झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय मी तरी बोलणं योग्य होणार नाही. शासन म्हणून काम करताना कुणी काय म्हटलं यापेक्षा पोलिसांच्या तपासात काय हे महत्त्वाचं आहे. TCS प्रकरणामध्ये काय पुढं गेलेलं आहे कॉर्पोरेट जिहाद. अमृता फडणवीस सुद्धा काल म्हणाल्या की त्या ॲक्सिस बँकेत असताना त्यांच्यासोबत सुद्धा त्यांच्या बँकेमध्ये अशा पद्धतीनं कॉर्पोरेट जिहाद होण्याचा प्रयत्न झाला, पण वरिष्ठांनी वेळीच कारवाई केली आणि तो प्रकार थांबला. TCS प्रकरण कुठपर्यंत आता गेलं आहे, चौकशी कुठपर्यंत आहे? नाही, त्यामध्ये मी आधीच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री या सर्व प्रकरणाची अत्यंत गंभीरपणे यशस्वीपणे चौकशी त्या ठिकाणी करतात आहे. या गुन्ह्यामध्ये असलेला प्रत्येक आरोपी हा पोलीस विभाग पकडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अशा प्रकरणात अधिक पोलिसांच्या गोपनीयतेची वाच्यता करणे किंवा या तपासात काय काय मिळालं ही सार्वजनिक वाच्यता करण्यापेक्षा अशा प्रकरणामध्ये अंतिम रिपोर्ट येऊ द्यावं लागतं, नंतरच चर्चा करावी लागतं किंवा पोलीस स्वतः अशा प्रकरणाची
प्रेस घेऊन या ठिकाणी समाजासमोर ते वास्तव आणतात. हो, हे एलिनो वर्ष आहे, त्यामुळे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा नगरपरिषद क्षेत्र असेल, पाणी कपाती संदर्भात राज्य सरकार काही विचार करत आहे का? राज्य सरकारने यापूर्वी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या सर्व सिस्टीमला, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिथे जिथे आपले नागरिकांचा संबंध पाण्याशी येतो त्या सर्व संस्थांमध्ये, सर्व कॉर्पोरेट ऑफिस, सर्व इंडस्ट्री, सर्व विभागाला त्या ठिकाणी पाणी 50% वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी बोलतो आहे. नक्कीच सर्वांनी पाणी कमी वापरलं पाहिजे. दुष्काळाची परिस्थिती येऊ शकतं, भविष्य असं आहे, पण मला वाटतं की यातनं आम्ही सर्वांनी काटकसर केली तर यावर्षी मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने हे निभवून नेऊ शकतो. पण सर्वांनी काटकसर करण्याची गरज आहे. बावनकुळे साहेब, खरं तर अमरावतीचे संपूर्ण परतवाडाचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. आपण पण सातत्याने सांगताय की पोलिसांना भाष्य केल्यावर तपास झाल्यावर याबाबत भाष्य करावं, पण सातत्याने आयोग असो किंवा इतर नेते असो त्याच्यावरून भाष्य करताय. ठिकाणी अतिशय गंभीर प्रकरण आहे, महिलांची निगडीत आहे. काय सांगाल तर त्यांनी सूचना पण केलेल्या आहे आता. मी एवढंच सांगेल की कोणत्याही राजकारणी किंवा आयोगाने किंवा कुणी सार्वजनिक स्वरूपाने मीडियाच्या माध्यमातून कुठलीही चर्चा करू नये जोपर्यंत पोलीस अंतिम निकषापर्यंत पोहोचत नाही. एवढंच माझी विनंती सर्वांना आहे. पोलीस योग्य दिशेने काम करत आहे. सरकारचं पूर्ण लक्ष आहे. मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत. मी त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून लक्ष देतो आहे. कुणी या ठिकाणी जास्तीचा त्या ठिकाणी काही जर माहिती कुणाकडे असेल ती माहिती पोलिसांना दिली पाहिजे, वाच्यता करण्यावर. कुठेतरी प्रवीण दरेकर यांचा जो आहे कॅबिनेट दर्जा आहे त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलेलं आहे, त्यांना मंत्री करावे असं पाहत असं आहे की सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. मंत्री कुणाला ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं किंवा कुणाला घ्यायचं, मला वाटतं मुख्यमंत्रीजी योग्य वेळी निर्णय करतील. शेळके प्रकरणामध्ये जो ड्रायव्हर होता त्याने अगोदरच उडी मारली अशा पद्धतीची माहिती रोहित पवारांनी दिली आहे, त्यामुळे त्याचाही तपास झाला पाहिजे. तो नेमका कुठे पडाला, रोहित पवाराकडे अधिकची माहिती असेल तर ती पोलिसांना दिली पाहिजे. माध्यमासमोर देऊन वारंवार चौकशी भरकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा रोहित पवारजीकडे जे काही माहिती असतं ते पोलिसांना दिलं तर बरं होतं.